इकडे लाडकी बहीण योजना अंमलबजावणीमध्ये मोठी अडचण असल्याचं दिसून येतंय। महसूल विभाग अधिकाऱ्यांच्या तालुकास्तरीय समिती सदस्यपद स्वीकारण्यास नकार आहे। कार्यभार महिला आणि बालकल्याण विभागाकडेच ठेवण्याची मागणी होती आहे। रजत वशिष्ठ अपडेट देतील। रजत, अमोल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये तालुकास्तरीय समिती अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच्यामध्ये सदस्य सचिव पद जो आहे तो महसूल विभागाचे अधिकारी म्हणजे तहसीलदारांकडे देण्यात आलेला आहे। मात्र कामाचा जो व्याप आहे महसूल विभागावर अत्यंत मोठा आहे। सोबतच येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जबाबदारी महसूल विभागावर येणार आहे। मनुष्यबळाचा अभाव आहे, त्यामुळे तालुकास्तरीय जो सदस्य सचिव पद आहे तो या योजनेचे संबंध मूळ ज्या विभागाशी म्हणजे महिला व बालकल्याण विभाग, त्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडेच सदस्य सचिव पद देण्यात यावा अशी मागणी जी आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी केलेली आहे। सोबतच तहसीलदार नायब तहसीलदार यांची जी राज्यस्तरीय संघटना आहे त्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना आणि राज्य शासनाला असा निवेदन पाठवण्यात आलेलं आहे। त्यामुळे तालुका स्तरावर आता जी समिती आहे ती केव्हापासून कार्य सुरू करेल आणि त्याचं सदस्य सचिव पद कोणत्या विभागाच्या अधिकाऱ्याकडे राहील हा प्रश्न निर्माण झालेला आहे। ज्या पद्धतीने महसूल विभागाने या अतिरिक्त जबाबदारीला विरोध दर्शवला आहे ते पाहता सरकारसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। रजत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं। ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन सुद्धा तुझं। होय मन सुद्धा तुझं।